इनाम रहेगा, जपणार आपलं नेतृत्व आपला दादा आज आपल्याला सोडून गेलेला आहे आणि ही उणीव कधीच ते भरून निघणारी आहे. त्यामुळं अधिकच न बोलता आपण त्या महान नेत्याला असा नेता पुन्हा होणे नाही ज्यानं सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पहाटे 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जीवाचं रान करत होता. असा नेता आज आपल्यातनं गेलेला आहे. आज आपण आपले सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून 2 मिनिटं स्तब्ध राहून आपण त्यांना त्या पवित्र आत्म्यास आपण श्रद्धांजली व्हावी. सगळ्यांना घेऊन जाणारे होते. आम्हाला परवाच कळालं की दादा ज्यांना इलेक्शन मध्ये पवार साहेबांचे असतील या घड्याळाचे असतील आम्ही त्यांना ताकद देऊ मदत करू असा नेता दोन शब्द संपवतो त्यांच्या आत्म्यास शांती द्यावं एवढंच बोलतो. हिरावून गेलेला आहे. आजचा बुधवार सकाळी आमच्यासाठी काळी सकाळ आहे. आमच्या राष्ट्रवादी परिवारावर मोठा आघात झालेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या सत्ताकारणात असेल, महाराष्ट्राच्या विकासाच्या राजकारणात असेल, खूप मोठी हानी महाराष्ट्रात झालेली आहे. ही कधी न भरून येणारी हानी आहे. न भूतो न भविष्यात असा आमचा नेता आज आमच्या नीतीने हिरावून गेला. काय नीतीनं असं केलं या काळात, काय आमच्यावर लढून घातली जगदीलाच नाहीत, देवालाच नाहीत. आज नतमस्तक तुम्ही दादाचे आणि हमारे काम तो तत्काळ सांगितलं शेवटची अधिकारात सर्वांचे आधार होते. आज आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे आमचे लाडके नेते, त्यांना आम्ही प्रेमानं दादा असं संबोधित करतात. आज एवढंच मला सर्वांना सांगायचंय की आपल्या महाराष्ट्रावरतीच का अन्याय करताय देव हे मला सांगावं. की महाराष्ट्राचे आपले चांगले चांगले नेते गोपीनाथ मुंडे साहेब असतील, आपले विलासराव देशमुख साहेब असतील आणि आता अजितदादा असतील, हे हर एक गोष्टीला या आपल्या महाराष्ट्रावरच का अन्याय होतो. आणि आधार आबाई असतील, आपल्या महाराष्ट्रावर अन्याय होत असताना असे काय आई भावाने आपली परीक्षा घेत आहे आपल्या महाराष्ट्राची. आई भावानेला आम्ही एवढंच साकडं घालतो की अशा खंबीर नेत्यांना ह्याच्या पुढं आमची पाठराखण करायला लावा. आणि पवार कुटुंबियाला आमच्या सर्वांकडनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दादांना श्रद्धांजली अर्पण करतो. पवार कुटुंबियाला आम्ही सातवणीपर्यंत आम्ही सर्व राष्ट्रवादी परिवार त्यांच्या पाठीशी राहू. आणि एवढं सांगतो संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारत देशामध्ये हा काळा दिवस ठरलेला आहे. मित्रांनो, या महाराष्ट्राच्या घडणघडणमध्ये गेले अनेक वर्ष 20, 25, 30 वर्ष ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राचा भविष्यकाळ हा उज्ज्वल झाला पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्र हे चांगल्या दिशेनं प्रगतीपथावर गेला पाहिजे असे विकास अभिमान असलेले या महाराष्ट्राचे
धडाडीचे उपमुख्यमंत्री, आपले सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या या दुःखद निधनानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याचं कारण असं की अजितदादांनी केलेलं हे काम आणि त्यांची कामाची पद्धत, सकाळी 6 वाजल्यापासून त्यांनी कामाचा झपाटा त्यांचा चालत होता. एक या महाराष्ट्राचं उमंत नेतृत्व, की जे दिल्लीकडे कूच करणारं नेतृत्व आपल्या या महाराष्ट्राला मिळालं होतं. परंतु काळाच्या या घाण्यानं आपल्या अशा महान नेत्याचा या ठिकाणी आपल्यातून निघून जाणं हे अत्यंत दुःखद घटना झालेली आहे. मित्रांनो, आज सकाळी 9:15च्या दरम्यान अजितदादा बारामतीच्या 4 सभा घेणार होते. त्या सभेसाठी येत असताना विमानाचा अपघात नेमकं बारामतीच्या जवळ आणि 500 फुटाच्या अंतरावरून विमान खाली उतरत असताना त्या ठिकाणी विमानात स्फोट झाला आणि आपल्या अजितदादांचा त्यामध्ये खऱ्या अर्थानं देहात झाला त्या ठिकाणी. आणि ताबडतोब त्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणानं यंत्रणेनं येऊन त्या ठिकाणी त्यानं दवाखान्यात पोच केलं. परंतु आपला नेता, आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना मदत करणारा, सामान्यतः सामान्य कुटुंबाला हवासा वाटणारा, एक नव्हे तर अनेक वेळा या महाराष्ट्राच्या विकासाच्या कामामध्ये सातत्यानं भाग घेऊन आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना खऱ्या अर्थानं त्यांची विचार पुढे आणणारा आपला हा नेता आपल्याकडे निघून गेलेला आहे. म्हणून निश्चितपणानं तुळजापूर वासियाच्या वतीनं या ठिकाणी सर्व पक्षाच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी सभेचं आयोजन करायचं आहे. आणि या ठिकाणी आताच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, पवार साहेबांच्या गटाच्या मार्फत असेल, या ठिकाणी आपण सर्वजण भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत. निश्चितपणानं अशा आपल्या सर्व नेत्यांना, या नेत्यांना आपण निश्चितपणानं जे पवार कुटुंबियावर नव्हे तर महाराष्ट्रावर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, या दुःख सहन करण्याची ताकद पवार कुटुंबियावर झालेली आहे. मी अशी प्रार्थना करतो त्या दुःख सहन करण्याची ताकद सर्वांना मिळावी आणि या दुःखातून आपल्या सर्वांना बाहेर पडण्यासाठी शक्ती द्यावी अशी मी या ठिकाणी काही जगदंबीची प्रार्थना करतो. मी इथे थांबतो.